राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन्ही भाऊ मराठी भाषेच्या मुद्द्याला आग्रह धरून एकत्रित येत असताना दोन्ही भावांना शर्ट पॅन्ट मधील राक्षस एकत्रित येऊ देत नाहीत अशी प्रतिक्रिया मनसेचे ज्येष्ठ नेते तथा प्रवक्ते प्रकाश महाजनांनी दिली आहे। नेमके कोण आहेत ते शर्ट पॅन्ट मधील राक्षस? ठाकरे बंधूंना एकत्रित येऊ देत नाहीयेत याविषयी मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। आपल्यासोबत मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन आहेत। काका, हा एक मेळावा म्हणा, ही एक सभा म्हणा, दोनही भाऊ एकत्रित येणं आणि मराठीसाठी येणं एक चांगले संकेतही आहेत। आणि दुसरं म्हणजे मराठीचा मुद्दा दोनही ठाकरे बंधू जेव्हा एकत्रित आले किंवा येण्याचं ठरवत आहेत तर सरकारसुद्धा कधी कधी GR सुद्धा मागं घेतं। भविष्यामध्ये काय होऊ शकतं? तयारी कशी चालू तुमची? तयारी तर मुंबईमधले आमचे दोन्ही पक्षाचे नेते मिळून पाहतात। मी संभाजीनगरमध्ये असल्यामुळं त्या तयारीविषयी मला काही माहिती नाही, पण जेवढ्या संख्येची तयारी करतात त्याच्यापेक्षा दुप्पट संख्या नक्की येणार एवढं निश्चित आहे। आणि विषय मराठी भाषा हा नाही तर मराठी भाषेमुळं एकत्र आलो आणि हे एकत्र पण पुढे मराठी माणसाच्या हक्कासाठी, महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी एकत्र राहायला पाहिजे। आणि ते जर नाही राहिलं तर पुन्हा मराठी माणसावर अन्याय होईल। पण मला असं वाटतं की आता होणार नाही। मराठी भाषेची एक सुरुवात आहे आणि पुढे याच मार्गाने दोघंही चालतील असं वाटतं। आणि प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते आणि शेवटी इतक्या वर्षाचा अनुभवसुद्धा कामाला येतो आणि लक्षात आलं असेल की आता आपण मराठीच्या मुद्द्यावर एकत्र होऊ, हळूहळू अजून विविध मुद्द्यावर एकत्र होता येईल। पण असं वाटतं की हा मराठी भाषेचा जोड आहे आणि तो कायम राहील। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।